हॅलो स्टुडंट, गुड इव्हिनिंग. कसे आहात? व्यवस्थित स्टडी केलाय? yesterday we have taught about physics subject, नाही का? Dimension, unit, intensity, density. The formula of density is mass upon volume. The unit of mass is kilogram and unit of volume is mk 16 kilogram raised to 3 raised to cube and cgs centimeter cube. Right? Today we will have to learn Fahrenheit and degree Celsius. We have to convert Fahrenheit into the degree Celsius into the Fahrenheit. Most important formula, and it is also in 9th standard as well as 10th, 11th and 12th standard. It carries 2 marks. Okay, convert it into degree Fahrenheit to Celsius and Celsius into degree Fahrenheit. Now Fahrenheit to Celsius, पहिलं जे आहे ते Fahrenheit ते Celsius. मग आता हे किती डिग्री फॅरनहाइट आहे? 122 फॅरनहाइट आहे. तर याचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचं आहे? डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं आहे. म्हणजे फॅरनहाइटचं मग सी बरोबर काय? सेल्सिअस. सी बरोबर 122 मायनस एफ मायनस 32. 122 मायनस 32 मल्टिप्लाय 5/9. आता हे 122 डिग्री फॅरनहाइट आहे. तर सी हा फॉर्म्युला आहे. सी इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट हा कंसामध्ये 122 म्हणजे फॅरनहाइट मायनस 32. फॅरनहाइटमधून 32 वजा करायचे. 122 मायनस 32 दिलेले डिग्री फॅरनहाइटमधून 32 मायनस करायचे. म्हणजे सी इज इक्वल टू bracket in bracket 122 minus 32 bracket complete multiplied by 5/9. हे कंपल्सरी 5/9. मग आता किती राहिले? 122 मायनस 32 90 राहिले. हे 90 राहिले. 90 मल्टिप्लाइड बाय 5/9. हे जसेच्या तसे 90 मल्टिप्लाइड बाय 5/9. 9 ने आपल्याला भाग जातो. 9 1 जार 9, 9 10 जार 90. 9 1 9, 9 1 9, 9 0 0. मग आता इथं किती राहिले? 10 आणि 5. मग किती? 5 10 जार 50. 5 10 50 आहे का नाही? म्हणजे किती डिग्री सेल्सिअस झालं? 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 122 डिग्री फॅरनहाइटचं 50 डिग्री सेल्सिअस झालं. आता सेल्सिअस टू फॅरनहाइट. सेल्सिअस टू फॅरनहाइट. मग आता एफ इज इक्वल टू, हे फॉर्म्युला आहे, एफ इज इक्वल टू 9/5 मल्टिप्लाइड बाय सेल्सिअस. एफ इज इक्वल टू इन ब्रॅकेट 9/5 मल्टिप्लाइड बाय सेल्सिअस ब्रॅकेट कंप्लीट प्लस 32. बरोबर. मग आता डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस दिलं आहे. एफ इज इक्वल टू 9/5 जसेच तसे मल्टिप्लाय डिग्री सेल्सिअस 20 दिलं आहे. सी म्हणजे डिग्री सेल्सिअस 20 प्लस किती? 32. मग आता प्रथम मल्टिप्लिकेशन करायचं. एफ इज इक्वल टू आता 5 1 जार 5, 5 4 जार 20. 5 1 5, 5 चौक 20. भाग गेला की नाही? 5 आणि 20 आला. मग आता इथं किती राहिले? 9 आणि 4. 9 मल्टिप्लाइड बाय 4 प्लस 32. 9 4 जार 36. 9 चौक 36 प्लस किती? 32. 9 चौक 36 प्लस 32. 36 आणि अधिक 32 68 झालं. बरोबर. म्हणून 68 डिग्री फॅरनहाइट. म्हणजेच 20 डिग्री सेल्सिअसचे फॅरनहाइट किती झाले? 68 डिग्री फॅरनहाइट झाले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 100चा ताप असेल तर डिग्री फॅरनहाइट किती होईल? बरोबर की नाही?
100चा तर ताप असेल, इथं 100 असेल, तर डिग्री फॅरनहाइट किती होईल? 100 वजा 32, नाही का? आणि मग याच्यातून हे केल्यानंतर तो डिग्री सेल्सिअस तुम्हाला फेवर असेल. मग 100 मधून 32 घालवायचे, 68 राहतात ना. 68 मल्टिप्लाइड बाय 5 अपॉन किती? 9. त्याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला डिग्री सेल्सिअस येतं. म्हणजे हा फेवर मोजण्यासाठी थर्मामीटर डिग्री सेल्सिअस टू डिग्री फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट टू डिग्री सेल्सिअस. समजलं? फिजिक्सचं मध्ये 9th, 10th, 11th, 12th 2 मार्क्स. ओके. फिजिक्सच्या वहीमध्ये लिहून ठेवा. मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वात महत्त्वाचे. ओके. आणि युनिट आहे.